घ्यायचे आहेत. आधार आणि त्याचबरोबर रेशन कार्ड झेरॉक्स वगैरे, पॅन कार्ड हा अधिकृत पुरावा द्यावा. 8 संघ यामध्ये सहभागी असतील. ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळं सर्व मंगळवेढ्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व नवीन नवोदित खेळाडूंनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. फॉर्म फी 200 रुपये असेल. दोन्ही संघांना तसेच प्रेक्षकांना हा सामना प्रत्येकी 6 षटकांचा आहे याची नोंद घ्यायची. सर्वांनी नोंद घ्यायची. टाइम स्टार्ट्स. हिअर वी गो. फायनल GS1000 वर्सेस मरीमाता क्रिकेट क्लब. तर या ट्रॉफी सौजन्य सर्व ट्रॉफी दिलेल्या आपल्याला माननीय श्रेयस राजमाने त्यांचं खूप खूप आभार. शुभेच्छा त्यांना. पहिला चेंडू कौस्तुभ टू संदीप आणि वाईडचा इशारा येतोय पंचांचा. एका धावेने खातं खोलते अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. विराज मालक चषक अंतिम सामना. टाइम स्टार्ट्स. ओके. दोन्ही संघांनी वेळेचा पुढचा चेंडू फटकावलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. कोणतीही धाव नाही, नुकसान नाही. चांगला चेंडू यावेळेस पुल करण्याच्या प्रयत्नात संदीप. कोणतीही धाव नाही, नुकसान नाही. सेमीफायनल 1 मध्ये मॅन ऑफ द मॅच होते संदीप. जबरदस्त अशी इनिंग खेळली होती त्यांनी. यावेळेस रिव्हर्सलचा फटका गॅप मधून गली आणि पॉइंट मधून चौकार. च्या पहिला चौकार मरीमाता क्रिकेट क्लब संघाकडून. संदीप यांच्या बॅट मधून. कौस्तुभ पुन्हा एकदा तयार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आणि यावेळेस क्षेत्ररक्षण होतोय. कव्हर मध्ये 1 धाव. पुढचा चेंडू कौस्तुभ यांचा आणि स्ट्राईक एंडला आहेत मरीमाता संघाचे कॅप्टन बापू. जोरदार फटका घेण्याच्या प्रयत्न बॅट चिकडे घेऊन कव्हर मध्ये जातो. डायरेक्ट हिट होतोय का बघूया. आणि मला वाटतंय खेळाडूंच्या रिॲक्शन सांगतात की थोडक्यात बचावलेले आहेत. धावबाद होण्यापासून जर डायरेक्ट हिट झाले असते तर निश्चितच त्या ठिकाणी 50-50चा मामला. धावसंख्या होते 7. तर सेमीफायनल 1 मध्ये कौस्तुभ यांनी महत्वपूर्ण अशा 2 विकेट घेतल्या होत्या आणि सामना GS1000 कडे पारड जड करण्यामध्ये महत्वाचा वाटा उचललेला होता. पुढचा चेंडू फुलटॉस बॅटची कड घेऊन जातोय. त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होतंय. कोणतीही धाव नाही, नुकसान नाही. धावसंख्या स्थिर आहे 7.
एक एक रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू चेक करायचं सर. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. नो बॉलचा हा चेंडू हाईट जास्त असताना चला थोडासा ओव्हर हाईट मध्ये असणार हा चेंडू. धावसंख्या आहे 8. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू कमरेच्या वरती. फ्रीडचा इशारा होते पंचांचा. जोरदार स्विंग केला होता मात्र तितकाच सुरेख चेंडू. चेंडू थेट जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, नितीन सर यांच्या हातामध्ये. धावसंख्या आहे स्थिर आहे 8 आहे. अंतिम चेंडू. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. कौस्तुभ चांगलं षटक टाकतायत GS1000 संघाकडून. स्ट्रेट मारलेला फटका थेट सीमारेषेच्या बाहेर आहे. लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर से 6. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतायत प्रवीण वाघमारे. सेमीफायनल मध्ये दुसरं षटक टाकलं केवळ एकच धाव दिली होती. जबरदस्त गोलंदाजी करत. पुढचा चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय, थ्रो येतोय. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते 15. चांगला चेंडू यावेळेस प्रवीण कडून. तर स्ट्राईक वरती येत आहेत संदीप पवार. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती एक षटकार लगावला होता त्यांनी. पुन्हा एकदा तयार. यावेळेस लेग साइडच्या दिशेने मारण्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि एक डॉट चेंडू प्रवीण कडून. चांगली गोलंदाजी, सुंदर सुरुवात. तर पहिल्या सेमीफायनल मध्ये 116 धावा उभारल्या होत्या मरीमाता संघानं. तर GS1000 देखील 93 धावा त्या ठिकाणी केल्या होत्या. दोन्ही अतिशय मजबूत संघ. चांगला फटका आहे त्या ठिकाणी. चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र थोडस मिसफिल्ड होतोय. 4 धावा. दुसरा चौकार आहे संदीप यांच्या बॅट मधून. धाव संख्या होते 19 आणि दोन्ही संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी बघता निश्चितच 90+ किंवा 80+ धाव संख्या
उभारण्याची गरज आहे आणि चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा. त्या ठिकाणी सौरभ बारले धावतायत आणि उत्कृष्ट असे कॅच, जबरदस्त कॅच. पहिला धक्का बसतोय मरीमाता संघाला आणि एक महत्वपूर्ण विकेट संदीप यांची मिळवलेली आहे प्रवीण यांनी GS1000 संघासाठी. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत मरीमाता संघाकडून लखन गावडे. अष्टपैलू खेळाडू लखन यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली केली होती सेमीफायनल मध्ये आणि निश्चितच GS1000 चा संघ त्यांची विकेट लवकरात लवकर कशा प्रकारे मिळवता येईल याचा प्लॅन करत असतील. तर लखन मरीमाता संघासाठी कशा प्रकारे आता फलंदाजी करतायत. जोरदार फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेनं खातं खोलतायत. धावसंख्या होतीये दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना 20, 1-20. अंतिम चेंडू बाकी आहे. चांगलं षटक टाकलंय प्रवीण यांनी. पुन्हा एकदा अंतिम चेंडू प्रवीण टू बापू. पुन्हा एकदा उचलू मारण्याचा प्रयत्न, त्यावेळेस बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे 1-20. दोन ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतायत ते कौस्तुभ. तर स्ट्राईक एंडला लखन व्यवस्थितपणे क्षेत्ररक्षक कुठे कुठे लावले आहेत याची पाहणी करताना पहिला चेंडू साऊथ पद्धतीने खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेनं. एक धाव घेतायत आणि स्ट्राईक चेंज करतायत. स्ट्राईकला येत आहेत बापू. तर फायनल साठी निश्चितच 80+ किंवा 90+ ज्या प्रकारचे फलंदाज आहेत दोन्ही संघामध्ये ट्रॉफी रनर विनर साठी असेल याची नोंद घ्यायची. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न तितकासा टाइम झाला नाही आणि जातोय पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. एकच धाव भेटते. चांगला चेंडू यावेळेस. चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही धाव नाही, नुकसान नाही. धाव संख्या 22. पुढचा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू थोडासा दूर आहे पॉइंट पासून. तोपर्यंत
एक धाव घेत आहेत. थोड्या वेळासाठी वाटलं होतं की झेलबाद होत आहेत की काय, आणि निश्चितच मरीमाता संघासाठी दुसरा धक्का ठरला असता. तर या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलेलं आहे ते मान्य विराज मालक आवताडे युवा मंच मंगळवेढा. तसेच स्टेटच्या दिशेने मारलेला फटका चेंडू हवेत आहे आणि बॉला यांची अचूक कॅच. दुसरा धक्का बसतोय. तर यशस्वीरित्या आयोजन केलेलं आहे यल्लमा गणेशोत्सव तरुण मंडळ कोळी गली मंगळवेढा. तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चांगलं नियोजन केलेलं आहे ते मान्य प्रतीकराज पडोळे, दादा कोळी, तसेच मान्य किरणबाई हजारे, तसेच मान्य कपिल कोळी. जबरदस्त फटका, स्वीप म्हणावं का स्कूप, जबरदस्त फटका. त्या ठिकाणी थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौथ्या षटकातील पहिला चेंडू उत्कृष्ट असा यॉर्कर फटकावला स्टेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. धाव संख्या होती 28, 2 बाद 28. तर मरीमाता संघाला गरज आहे ती निश्चितच धाव संख्या उभारण्याची, अन्यथा GS1000 साठी एक सोपं लक्ष ठरेल चेस करण्यासाठी. स्ट्राईक वरती आहेत रणजित. स्ट्रेचच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव घेत आहेत आणि स्ट्राईक वरती येत आहेत लखन. प्रवीण लखन. पूल करण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आहे. सर्कल मध्येचा हा उडालेला झेल क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. एक धाव पूर्ण करतायत पुन्हा एकदा. धाव संख्या होते 30. पुन्हा एकदा जखडून ठेवण्यात यशस्वी होत आहेत प्रवीण दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारा हा चेंडू, वाईडचा इशारा येतो पंचांचा. त्याचबरोबर एक अतिरिक्त धाव पळून सुद्धा पूर्ण केलेले आहे. 2 धाव्यांची भर. धाव संख्या होते 32. टॉस जिंकला होता GS1000 संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाज अचूक तो निर्णय ठरवत जोरदार फटका घेण्याच्या प्रयत्नात झेल उडतोय आणि कॅच घेतली जाते.
तिसरा धक्का बसतोय मरीमाता संघाला. दुसरी विकेट भेटते प्रवीणला. संदीप यांची देखील विकेट प्रवीण यांनी घेतली होती. सुंदर असा चेंडू सावध पद्धतीने खेळून काढलाय मिडऑफच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि दुसरी पण विकेट महत्वपूर्ण अशी लखन यांची प्रवीण यांनी मिळवलेली आहे. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील गोल करण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस षटक संपतंय. धाव संख्या आहे 4 षटकाच्या अखेरीस 3 बाद 33. संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी आलेल्या सौरभांनी पूल केलेला आहे चेंडू मिडविकेटच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा. धाव संख्या होती 37. पुढचा चेंडू सौरभ चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय तो. दोन धावेचा इशारा येतोय पंचांचा. धाव संख्या 39. चांगला फटका होता समा यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सौरव. पुन्हा एकदा पूल केलेला आहे मात्र चेंडू थेट जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण केलेले. धाव संख्या 40. पुढचा चेंडू स्ट्राईक वरती आहेत रणजित. एक चौकार लगावलाय त्यांनी. तर निश्चितच आता मरीमाता संघाला गरज आहे चौकार आणि षटकारांची. मात्र सौरव त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी कोणताही फटका घेऊन देत नाहीयेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा थेट जातो पॉइंटच्या दिशेनं. डॉट बॉल. चालू सामना फायनल विराज मालक चषक. जबरदस्त सेट आहे यावेळेस आणि षटकार. जबरदस्त फटका 6 धाव्यांसाठी. अंतिम चेंडू यावेळेस कट मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होत आहेत. षटक संपतंय 5 षटकाच्या अखेरीस. धाव संख्या आहे 3 बाद 46. अंतिम षटक बाकी. मरीमाता संघाची धाव संख्या आहे 46. 6 चेंडू बाकी अंतिम या इनिंग मधले.
गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते भोला. राऊंड विकेट मारा करतील. स्ट्राईक वरती आहेत समा. यावेळेस चांगला फटका आहे. कट केलेला आहे. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर 4. वेट केला आणि बरोबर बॅकफुट वरती जाऊन मारलेला हा कट 4 धावेसाठी आणि अर्धशतक पूर्ण होतोय. पन्नास धाव संख्या होती मरीमाता संघाची. यावेळेस सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होत आहेत. कोणती धाव नाही, नुकसान नाही. शेवटचे 4 चेंडू या इनिंग मधील. भोला टू समा. यावेळेस पुन्हा एकदा टाइम न झालेला फटका जातोय पॉइंटच्या दिशेनं. 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती 51. पुढचा चेंडू भोला टू रणजित. यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु गॅप मध्ये सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. धावबाद होत आहेत. सेकंड लास्ट बॉल. भोला टू रणजित. उचलून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय यष्टिरक्षक नितीन सरांच्या हातामध्ये. कोणतीही धाव नाही, नुकसान नाही. धावसंख्या होते 4-52. अंतिम चेंडू या इनिंग मधील. यावेळेस बॅटचा संपर्क झालाय मात्र चेंडू हवेमध्ये आहे. झेल सुटतोय. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी जात आहेत. धावबाद होत आहेत. इनिंगची समाप्ती. 6 षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे 5-54. म्हणजेच GS 1000 संघाला गरज आहे 6 षटकामध्ये 55 धावांची. एक कमी धावसंख्या निश्चितच उभारलेली आहे मरीमाता संघानं GS 1000 संघाचं बॅटिंग लाईन बघता. पण अंतिम मॅच आहे. कोणताही स्कोर फायनल मॅचचा कमी नसतो याची पूर्णपणे जाणीव GS 1000 संघाला निश्चित आहे. आणि तसंच अंतिम सामना आहे आणि त्याचप्रमाणे लढत देण्यासाठी मरीमाताचा संघ मैदानामध्ये जात आहे. बघूया थोडासा उलटफेर करतायत का मरीमाताचा संघ. गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन करून येणाऱ्या 6 षटकामध्ये आपल्याला कळेल. 6 महत्वपूर्ण अशी षटकं मेगा फायनलची.
शिवप्रतिष्ठान ग्रुप मंगळवेढा आयोजित शिवप्रतिष्ठान प्रीमियर लीग DMKG चषक 3 या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड ही ऑक्शन पद्धतीने होणार आहे. मंगळवेढा मर्यादित असे हे सामने 8 संघ असणार आहेत आणि त्यामध्ये त्यांची निवड ही लिलाव पद्धतीने केली जाणार आहे. लिलाव पद्धतीने होणार आहे आणि यासाठी फॉर्म्स अवेलेबल आहेत. आपण हे फॉर्म अमृता कलेक्शन, शिवप्रतिष्ठान ट्रेडर्स, मोर्या स्पोर्ट्स, RX 100 हेअर सलून या ठिकाणून हे फॉर्म घेऊन जाऊ शकता आणि 15 तारखेच्या आतमध्ये आपल्याला हे फॉर्म व्यवस्थितरित्या भरून द्यायचे आहेत. रेडी ओके. तर 55 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी GS 1000 संघाकडून धीरज उर्फ लाला कोळी, नॉन स्ट्राईक एंड सौरभ बारले, गोलंदाज लखन गावडे. पहिला चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेनं खातं खोलतायत लाला आणि GS 1000 संघाचंही खातं खोलतंय एका धावेनं. 35 चेंडू 54 धावा. गोलंदाजीमध्ये थोडीशी कमी पडले होते मरेमाता संघ. गोलंदाजीमध्ये ती उणीव भरून काढतायत का बघूया. का GS 1000 संघ निर्विवाद वर्चस्व गाजवतो या सामन्यावरती. पुन्हा एकदा लखन ट्रायक वरती सौरव. रिव्हर्सचा प्रयत्न चांगला परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू, अडवला जातोय. 1 धाव आणि एका धावेने खातं खोलता येते सौरव. धाव संख्या आहे 2. फायनल विराजमालक चषक 2025 GS 1000 वर्सेस मरेमाता क्रिकेट क्लब. पुढचा चेंडू यावेळेस जोरदार फटका घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. धाव संख्या स्थिर आहे 2. लाला अतिशय जबरदस्त सुरुवात करून दिली होती. सेमीफायनल मध्ये 39 धावांची इनिंग खेळली होती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. फुल केलेला आहे षटकार. जबरदस्त हिट मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर आहे. पहिलाच षटकार. पुढचा चेंडू बघूया लखन कशा प्रकारे प्रत्युत्तर देतायत या चेंडूवरती. पुन्हा एकदा यावेळेस थोडस ऑफ साइडला वाईड लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू. वाईडचा इशारा येतो पंचांचा. अतिरिक्त धावेची भर पडते. धाव संख्या होते 9. बा 32 चेंडू 46 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लखन राईट आर्म राऊंड द विकेट लालासाठी. यावेळेस जबरदस्त फटका आहे. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू हवेत आहे. गोळ्या किती दूर गेलाय. पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा. धाव संख्या होते 13. डीजे अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. यावेळेस जबरदस्त हिट. कोणतेही
त्या ठिकाणी शंका नाही, चेंडू सीमा पार, षटकार. षटक संपतंय. धाव संख्या होती 19. नवीन गोलंदाज रणजित मरीमाता संघाकडून 30 चेंडू 36 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आहेत आता सौरव बारले. या सर्व पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे आणि उत्तुंग असा पुन्हा एकदा तांत्रिक कार्यशाळेच्या दिशेने षटकार. डीजे. तर या सर्व 10 दिवसासाठी उत्तमरित्या स्कोरिंगचं काम केलेलं आमचे सहकारी मित्र अक्षय अध्यक्ष कोळी यांनी, तसेच एवढंच लेग साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक निर्धाव चेंडू. तर तसेच युट्यूब लाईव्हचंही अतिशय उत्तमरित्या काम केलेले आमचे मित्र विवेक सर असतील, रमेश सर असतील, अमोक सर, उत्कृष्ट. तसेच महत्वाचं जे काम आहे अत्यंत जबाबदारीचं, याहूनही सगळ्यात पंच म्हणून काम पाहत आहेत आमचे मित्र सोलापूरहून. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, त्या ठिकाणी एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज वरुण बुर्ला सर आणि त्यांचा लेग बाईचा इशारा येतोय. तसेच मंगळ्यातील आमचे माननीय किरण हजारे मेंबर, तसेच विजय दत्तू सर, रोहित कोळी, विकास माने सर होते, अजून मोनू कोळी. फुल केलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, 4 धावा. तसेच प्रदीप पडवळे. पुढचा चेंडू चांगला फटका आहे लेग साईडच्या दिशेनं, चेंडू जातोय, 1 धाव भेटते. तर ज्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा घेऊन GS1000 संघाने आपले इरादे स्पष्ट केले होते की लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे आणि त्या दिशेने आगेकूच करताना धाव संख्येमध्ये 31. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, फुल टॉस आणि पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, षटकार. षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस GS1000 संघाची धाव संख्या आहे 37. 24 चेंडूवरती 18 धावांची गरज. तसेच सर्व ज्ञात अज्ञात प्रेक्षक खेळाडूंनी मदत केलेली आहे, त्यांचेही आभार. तसेच
नियोजनामध्ये देखील कपिल कोळे असतील, दादा कोळी, किरण हजारे मेंबर उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी सामने पार पाडलेले आहेत. लाला 7 चेंडूवरती 22, 2 चौकार 2 षटकार. बापू गोलंदाजी करतायत. 24 चेंडू 18 धावांची गरज. लेग साईडच्या दिशेने मारण्या प्रयत्नात हा वाईडचा इशारा येतो पंचांचा. अतिरिक्त धावेची भर पडते. धाव संख्या होती 38. जबरदस्त हिट थेट आउट ऑफ स्टेडियम. षटकार. नवीन चेंडू. धाव संख्या होते 44. तेवीस चेंडू. डीजे डीजे थांबवा. एवढं चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेऊ शकत नाहीत गोलंदाज. तोपर्यंत धावाची संधी निर्माण झालेली आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय आणि धावबाद होत आहेत सौरव. बावीस चेंडू 11 धावांची गरज. त्यावेळेस वाईडचा इशारा होतोय पुन्हा एकदा पंचांचा. अतिरिक्त धावेची भर जिंकण्या. डीजे 10 धावांची गरज आहे. दोन फटक्यामध्ये जिंकू शकतायत, मात्र धीरज यांना प्रेक्षकांना वाट बघायला लावायची असं दिसतंय. एक धाव घेतलेली आहे लाला यांनी, तर स्ट्राईक वरती आलेले आहेत प्रवीण. बघूया प्रवीण फिनिश करतायत का 2 चेंडू मध्ये. बापू टू प्रवीण. पुढचा चेंडू जबरदस्त हिट आहे. फाईल लेग सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. धाव संख्या होते 52. एका फटक्याची आवश्यकता. तीन धावांची गरज. एक चौकार किंवा षटकार. बापू टू प्रवीण. यावेळेस वाईडचा इशारा होतो पुन्हा एकदा पंचांचा. 2 धावांची गरज आहे. एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मधील. बापू टू प्रवीण आणि लेग साईडच्या दिशेने मारण्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. चेंडू होतं कव्हरच्या दिशेनं. बहुधा बॅटची कड घेतली असावी, पंचांचा काही इशारा येत नाहीये. एक धाव. 18 चेंडूवरती 1 धावेची गरज. विराज मालक चषक 2025 पर्व 3.
अंतिम चेंडू या लीग मधील बहुधा 1 धावेची गरज आहे. रिव्हर्सेप षटकार विन GS1000 विनर ऑफ विराजमाला चषक 2025. अभिनंदन. सीझन 3 विनर्स GS1000.